Hello students, in this session we are going to learn how to perform a job in sheet metal shop. So in this shop we are going to see how to prepare a rectangular tray like this. Okay, so here I am with sheet metal shop in charge Husatkar sir. So he is going to tell you how to perform a job in sheet metal shop. Okay. शीट मेटल शॉपमध्ये जे मटेरियल यूज करतो त्या मटेरियलचं नाव आहे गॅलोनी आयरन शीट 26 गेज 24पासून 29पर्यंत आपण या शॉपमध्ये मटेरियल यूज करू शकतो. त्याच्यानंतर दोन पार्ट जॉईंट करण्यासाठी या ॲल्युमिनियम रिवेटचा यूज करू. ॲल्युमिनियम रिवेट आणि GI सीट. सगळ्यात पहिले आपण या जॉब बनवण्यासाठी जे टूल्स लागतात त्या टूलची माहिती घेऊ. सगळ्यात पहिले मार्किंग करण्यासाठी स्टील रूल, स्क्रायबर. त्याच्यानंतर सरफेस प्लेनिंगसाठी मॅलेट, वुडन मॅलेट. 90 डिग्री चेक करण्यासाठी ट्राय स्क्वेअर. हार्ड वर्किंगसाठी पंचिंग, रिवेटिंगसाठी बॉलपिन हॅमर. पंचिंग करण्यासाठी पंच. स्ट्रेट स्निप, कटिंग करण्यासाठी स्ट्रेट स्निपचा यूज करू. अँडव्हील. कोणताही जॉब बनवण्यासाठी आपण अँडव्हीलचा बेस घेऊ, त्याच्यावर जॉब बनवू. पंचिंग, रिवेटिंग अँडव्हीलवर करू. सगळ्यात पहिले मार्किंग करणे. जॉब बनवण्यासाठी आपण मार्किंग करू. कॉर्नर टू कॉर्नर 20 mm. कॉर्नर साइड 20 20 20 20 20. ही लाईन पूर्ण अशी जोडून घे. याची रॉ मटेरियल साईज 120 बाय 160 mm एवढी आहे. त्यानंतर मार्किंग केल्यानंतर त्याची साईज 80 mm बाय 120 mm एवढी आली पाहिजे. मार्किंग आहे. त्याच्यानंतर आपल्याला जर त्याला क्रॅचेस वगैरे असं याचं सरफेस प्लेनिंग करून घ्यायचं. असं सरफेस प्लेनिंग करून घ्यायचं. क्रॅचेस वगैरे असले त्यानंतर 20 mm याला कट करायचं आहे. 20 mm फक्त. चारही कॉर्नरनी कटिंग करायची. पूर्ण काढून नाही टाकायचा आहे. फक्त एवढा कट मारायचा आहे 20 mm चा.
स्टार्ट. जी मार्किंग केली आहे आता 20 mm ची, त्याच्या बरोबर या लाईनवर फिक्स करत आहे वाईसमध्ये. तर त्याला आपण बेंड करून घेऊ. एक साईड त्याच्यानंतर दुसरी साईड. तर ही साईड तिसरी बरोबर मार्किंगवर फिट करायचे फिक्स. चौथी साईड कॉर्नर. तर याची फिनिशिंग करून घ्यायची आहे चारी कॉर्नरनी. असा ट्रे बनलेला आहे आता. तर चारी कॉर्नर फिक्स करण्यासाठी आपण रिवेटिंगचा यूज करणार आहे. पहिले पंचिंग करू, नंतर रिवेटिंग. त्याचा बेस घेण्यासाठी आपण हँडव्हीलचा यूज करू. रिवेटिंगसाठी आपल्याला पंचिंग करावं लागणार आहे. पंचिंग करण्यासाठी आपण हँडव्हीलचा बेस घेऊन त्याच्यावर पंचिंग करणार आहे. हा असा नट ठेवायचा हँडव्हीलच्या कॉर्नरवर. जॉबचा कॉर्नर, त्यावर पंच. सगळ्यात पहिले पंचिंग करणार आहे. चारही कॉर्नरचे पंचिंग करून घ्यायचे. नंतर रिवेट फिक्स करायचा आहे. चारही कॉर्नरमध्ये रिवेट लावून तो फिक्स करायचा आहे. हा रिवेटिंग जॉईंट आहे.
प्रकारे हा रेक्टँग्युलर जॉब तयार झालेला आहे. त्याची जॉब बनल्यानंतर साईज आहे 80 mm बाय 120 mm. 120 mm. So students, in this session we learn how to perform a job in sheet metal shop. So in this shop we convert this given raw material. The given raw material in this job is a GI sheet. GI is galvanized iron sheet. Okay, so we converted this given raw material GI sheet into this rectangular tray. So firstly take a GI sheet of size 160 by 120 millimeter. Okay, so the given raw material is GI sheet, that is galvanized iron sheet. Thickness of this sheet is 26 gauge. Okay, so we can check the thickness of this GI sheet like this. Okay, a tool which is used to check the thickness of GI sheet is this wire gauge. So with the help of wire gauge, this is the wire gauge. Wire gauge is used to check the thickness of GI sheet, that is galvanized iron sheet. Okay, so firstly take a GI sheet of 24 gauge. Then 120 first operation is marking operation. So with the help of steel rule, mark the given dimensions on this raw material. Okay, so for marking we use steel rule and we use one more instrument. That instrument is scriber. Okay, so firstly with the help of steel rule and scriber, mark the dimensions on this GI sheet. Then after marking the dimensions on this galvanized iron sheet, cut the remaining portion with the help of this knife. With the help of knife, cut the remaining portion. Then after cutting, fix the job in bench wise. So after cutting, fix the job inside this bench wise. So fix the job in bench wise and bend it with the help of this wooden mallet. So wooden mallet is used for bending operation. Okay, it is used for soft work. So with the help of wooden mallet, bend the job. Then after bending the job, next operation is punching operation. So keep your job on this anvil and with the help of center punch make holes. Okay, like this. Then after punching, next operation is riveting operation. So fix the rivet in the joints and again and finally fix it like this. Okay, so this is the riveting operation. This is a riveted joint. It is a temporary joint. Okay, basically there are two types of joints, temporary joint and permanent joint. This riveting or this riveted joint is a temporary joint. We can remove this joint afterwards if we want. Okay, so in this way we converted a given raw material, a GI sheet, into rectangular tray like this. Okay, so after final finishing operation, size of this job will be 80 by 120 millimeter. Okay, so you have to perform a sheet metal job like this. Okay.